श्री श्री गुरुवीरलीलामृत अध्याय 9. श्री गुरुभ्यो नमः. नमो सद्गुरु पतितपावन, सर्वजीवांसी तू जीवन. म्हणून धरिले चरण दया सिंधू, ध्यान करणे गुरुमूर्ती, पूजा करणे चरणाप्रती. गुरुवाक्य मंत्र निश्चिती, मोक्षकारक. गुरुदाता सदैवंता, भवभय दूर करता. तुझे चरणी ठेविला माथा गुरुराया. अलक्ष अगम्य अगोचर, गुरु तूच निर्धार. वारंवार मी पामर कायवानू, काय वर्णू गुणानुवाद. बुद्धी असे माझी मंद, कृपा करुनी भवभेद छेदी दयाळा. ऐका कथा रसाळ, तेथे चक्र हाणिले गोपाळ. प्रवाह वाहत झुळझुळ गोदेचे ते, गौतमाकरिता प्रकट झाली. जगाचे दोष हरित चालली, जावोनी समुद्री प्रवेशली. परी जगा तारावया, जीवाचे दोष हरित. तृषिताची तृषा पुरवित, निघाली गोदा त्वरित. गौतमाचे निमित्ते 6 कोसावरी जाण. चक्र हाणिले जगज्जीवन, चक्रतीर्थ म्हणून सिद्ध जाहली. तेथे स्नान करावया पाही, वीरा निघे लवलाही. त्रिनेत्र अवलोकोनी हृदयी, निघाले त्वरे चक्रतीर्थी जाऊनिया. स्नानदान केले लवलाया, आता सव्य घेऊनिया जावे गोदेसी. मग निघाले पैठण मार्गे, गंध उगाळी. जेथे श्रीरंगे, ते स्थान पहावया वेगे आले पैठणा. तेथे क्रीडा केले एकनाथ, निर्मोनिया भागवत ग्रंथ. नौका केली उपजीवनार्थ जीवा लागी. एकादशीवरी टीका, केला असे भक्त सखा. भावे करुनिया ऐका होय मोक्ष, एकनाथ गृही जाण. सदा तिष्ठे जगज्जीवन, भक्त कार्या लागून ऐसाची धावे. पैठण स्थान गोदातिरी, ब्रह्मपीठ विद्यानगरी. वेदघोष होय घरोघरी विप्रगृही. चहुवर्णा माझी उत्तम, ब्राह्मण जन्म उत्तमोत्तम. वेदघोष ब्रह्मकर्म ज्याचे द्वारी, अज्ञाना गर्व पाही. विचार न करीती काही, श्रेष्ठ आम्ही या देही ऐसे बोलती. व्युत्पत्तीचे विस्मरण, ते न करिता ब्राह्मण. ज्ञानगर्वे फुगवून द्वेष करी, संत सज्जना द्वेष करी. भवाचे भय नसे नये अंतरी, आम्ही श्रेष्ठ चराचरी ऐसे म्हणे. पूर्ण ब्रह्म सनातन, ज्ञानेश्वर तो नारायण. त्यासी केले छळण, बोले वेद रेड्या ते. छळण केले नामयासी, देऊळ फिरवी त्वरेसी. ते साक्ष असे नागनाथापाशी आवंढे मध्ये. एकनाथाशी छळिले, स्वर्गीचे पितृ जेवविले. तुकयासी तैसे छळण केले, उदकी वह्या तारी. ऐसे ओघ परंपार, द्वेष करीती द्विजवर. छळण करावे हेच सार मानती पै. वीरा उतरले देवळात, भजनाचा गजर करीत. गोदे स्नान करुनी त्वरित पंचरात्र क्रमिले. एके दिवशी काय झाले, वीरा भजनासी उभा राहिले. द्विज छळनार्थ आले वीरा लागी. वीरा लावोनी नेत्रपाती, हृदय आठवोनी विठ्ठलमूर्ती. भजन करी अतिप्रीती उल्हासे करोनी. देहावरी नाही वीरा, आनंदे आठवी रमावरा. विप्र म्हणती छळण करा, शेण मारावे. द्विज समुदाय मिळाले भारी. वीरा नाही देहावरी, शेण घेऊन या करी केले हस्तवर ते. वृद्ध ब्राह्मण शांत जाण, ते म्हणती विप्रा लागून. भजनी विक्षेप न करणे हरिभक्ताचे, भक्तीची आवडी मोठी. तेच प्रिय जगजेठी, यासाठी आटाआटी न करणे. उंच नीच जात काही, भक्तिपासी उरली नाही. भिल्लिणीची बोरे खाई भक्तीसाठी, गोपाळांचे उच्चिष्ट तक्र सेवन. विदुरागृही कण्या भक्षण, कुब्जे सरतला नारायण भक्तिप्रिय. यास्तव भक्ती उत्तम, तेथे नटला पुरुषोत्तम. यासाठी आश्रमा जावेत, ऐसे सांगता तयासी. द्विज क्रोधावले मानसी, लक्ष देऊ नका वृद्ध गोष्टीसी. शेण मारा ऐसे बोलता वचन, सर्व विप्रासी मानले जाण. म्हणती नेत्र झाकून भजन करी, याच्या प्रेमा येतो बाहेरी. कारे उशीर करिता हाणा करी, तुम्हास लाज का नये अंतरी. मंडपात भजन का, सूर्य आला अस्तमानासी. संध्या समय अर्घ्य देण्यासी. उशीर होय वेदपाठासी, विलंब का करिता.
एकाकडे एक पाहती, हात केले वरती, शेण मारावे आहे ते गोळे घेऊन. इतक्यात नवल झाले, विप्र हात वरती राहिले, गोळे तैसेच राहिले हातामध्ये. एक म्हणे हात खाली करा, वीरासी शेण मारा, तव म्हणे द्विजवरा हात खाली न होय. हा भगवत भक्त आहे, आम्हासी कळले पाहे, याचे छळणे ऐसे होय सत्यपै. आता काय करावे यासी, विप्र म्हणे एकमेकांसी, भजन होता शरण जावे यासी तरीच बरे. 2 प्रहरपर्यंत भजनाचा गजर होत, आरती करून प्रेमयुक्त लोटांगण घातले. मग बैसोनिया जाण, ज्ञानेश्वरी करी अवलोकन. विप्र म्हणती वीरा लागून आम्हाकडे पाही, आम्ही छळण करावे तुम्हासी, आलो असे देवळासी, दशा झाली ऐसी, आता करावे काय. तुम्ही कृपा कराल जरी, आम्ही जाऊ आपले घरी, गुंतलो अभिमान मंदिरी, तव ऐसे झाले. वीरा म्हणे विप्रा लागी, मी जन्मांतरीचा भागी, दुःख झाले मत्संगी, हे व्यर्थ जिणे माझे, वर्णा माझी ब्राह्मण जन्म, सर्वाहून श्रेष्ठ उत्तम. तुम्हा चिंता लाविली मी अधम, व्यर्थ माते शिणविले. पाषाणासी देवपण, ते मंत्रे होती जाण, ते मंत्र ब्राह्मणाधीन, ब्रह्मकुळ उत्तम. स्वर्ग जयाचे कर तळामळ, ब्राह्मण कोप प्रबळ, भीती वागवी गोपाळ ब्राह्मण छळणे. ब्राह्मणासी कोप आला, अगस्ती केले ब्राह्मणासी कोप आला जाण, अगस्ती केले सागर प्राशन. विश्वामित्र प्रतिसृष्टी करून उभविले, ब्राह्मण कोपे लिंग गळाले, ते लिंग जगपूज्य झाले. ब्रह्मदेवा श्रापिले पूजा नाही, कोपे हाणितले लत्ता जाण, ते हृदयी वागवी जनार्दन. यासाठी ब्राह्मणा लागून दुखवू नये, ऐसे पुण्य पूज्य ब्राह्मण, तुम्हा दुखविले मी जाण. यासाठी कृपा करा म्हणून चरणी लागला. विप्र झाले सद्गदित, नेतरी वाहती अश्रुपात, धन्य तू सद्भक्त हरिप्रिय. वैष्णवाची थोर कोटी, तुम्हा सवे नांदे जगजेठी, अवलोकावे कृपादृष्टी आम्हावरी. आम्ही अज्ञान भ्रमणामध्ये, प्रवर्ततसे स्वच्छंदे, आमुचे मन निर्द्वंद्व करी का. ब्राह्मणांकडे वीरा अवलौकी, म्हणे हस्त ठेवा मस्तकी, ऐसे वचनी निघता मुखी हस्त झाले पूर्ववत. ब्राह्मण करीती जय जयकार, धन्य वीरा तू अवतार. वीरा ब्राह्मणासी करी नमस्कार, तुमचीच कृपा. तुम्ही जे करू म्हणाल, ते अपैसे सिद्धी जाईल. रंकाराज्य देईल तुम्हीच, ऐसे होता जाण. वीरासी बोले ब्राह्मण, एक मास येथे राहणे गोदातिरी, नित्य स्नान गोदातिरी, भजन करी नाथ मंदिरी. वाचोनिया ज्ञानेश्वरी प्रेमयुक्त, ज्ञानेश्वरीचा करोनी अर्थ. विप्रा लागी बोधित, विप्र होऊनी आनंदयुक्त, नित्य भजना येतसे. अयाचित वृत्ती जाण, आणून देत ब्राह्मण, अस्तमानी भजन होय तेथे. ऐसे होता एक मास, वीरा विचारी द्विजास, आज्ञा द्यावे आम्हास जावया. आज्ञा घेऊन या जाण, वीरा निघे तेथून, नाथ दर्शन घेऊन निघाले. मार्गक्रमित आनंदेसी, वीरा आले गंगाखेडासी, स्नान करोनी गोदेसी त्रिरात्र राहिले. तेथून आले परळी क्षेत्रा, अवलोकुनी वैजनाथा, चरणावरी ठेवियोनी माथा लिंगाचे ते. लिंग पाहुनी आनंदमनी, राहिले तेथे सप्तदिनी. ब्रह्मभोजन करोनी म्हणोनी, ब्रह्मभोजन करावे म्हणोनी इच्छा झाली. शतब्राह्मण भोजनासी, साहित्य आणि त्वरेसी, आज्ञा केले पीरासी अवश्य म्हणे. बोलोनिया तेथील विप्र, वीरा सांगे तया विचार, अभिषेक करोनी साचार भोजन करावे. शतपात्रांचा संकेत, वीरा दिधले साहित्य, भोजन करावे तरी त्वरित विनवीतसे, अवश्य म्हणून या जाण. गेले देवळा घेऊन, आमंत्रण दिधले सर्वा लागून छळावया. शतपात्रांचे अन्न असे, लोक मिळाले 800. विप्र बोलती अतिहरुषे वीराप्रती, अन्नोदक थोडे आहे, ब्राह्मण मिळाले पुष्कळ पाहे. प्रसाद घ्यावया लवलाहे आलेत, आम्ही आमंत्रण दिधले नाही, प्रसाद इच्छित आले पाहे. यास आज्ञा सांगा काही, विप्र बोलतसे. प्रसाद इच्छी ज्याचे मन,
त्यासी पूर्वी त्रिनयन पंगती बैसवा म्हणून आज्ञा केले. ध्यान करून विठ्ठलाचे आले ब्राह्मण नावाचे. ब्रीद जाईल तुमचे तृप्त करी वीरांसी. हृदय आठवणी जगज्जीवन एक क्षण बैसले जाण. आज्ञा दिधले विप्रा लागून पात्र वाढावे. सन्निधान आपण बैसले विप्र जेऊ लागले. तृप्त झालो ऐसे बोले म्हणतसे. तेथे येऊन श्रीरंग विप्र तृप्त केले सांग. मग म्हणती सकळ जग व्यर्थ छळण केले. ब्राह्मणासी झाली उपरती वीरा लागी काय बोलती. निज भक्त न जाणता चित्ती द्वेष केला. ते अन्याय क्षमा करी. श्रीहरी तुझा कैवारी आम्ही जाणितले अंतरी. सत्य सत्य त्रिवाचा. मग ब्राह्मणांसी करोनी नमन. वीरा करीत भजन. त्रिरात्र राहोन अंबेस येतील. श्रोते संत सज्जन दिगंबर. मी आहे पामर साचार. वदवा मुखी गुरुचरित्र विनवी मल्ला. इति श्री गुरुवीर लीलामृत. ऐकताच होय पवित्र. मोक्षकाम होय तृप्त. नवमोऽध्याय गौडहा. श्रीरस्तु. श्री गुरुनाथार्पणमस्तु. अध्याय 9वा समाप्त. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.